आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आय डीला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, एखाद्या माणसाशी वाद घालून माणसे तोडण्यापेक्षा मन जिंकून पुढे जाणे केव्हाही चांगले असते. बांधवांनो, दुसऱ्याशी वाद घालून मानसिक तोडण्यापेक्षा त्याचंच मन जिंकून पुढे जाणे केव्हाही चांगले असते. बांधवांनो, उदाहरणार्थ एका गलीमध्ये दोन तरुण राहत होते. ते दोघंही उच्च शिक्षित होते. त्यांचं प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि पदवी शिक्षण सुद्धा पूर्ण झालं होतं आणि ते दोघंही स्पर्धा परीक्षा तयारी करू लागले. शहरात स्पर्धा परीक्षा तयारी करू लागले. मस्त द्यायचे, कुठं जागा निघण्या फॉर्म भरायचे, हे करायचे. परंतु एका स्वभाव असा होता, थोड्या कारणावरून वाद घालणं, आणि दुसरा स्वभाव शांत होता. मग तो घरी असो, दारी असो, कुठेही असो, काही जरी कारण, जरासरी कारण असलं तो वाद जास्त घालायचा. असे दिवस मागून दिवस गेले. सरळ काही सुरळीत चालू होतं. जे स्पर्धा परीक्षा देत होते, परंतु यायचं देत असतानाच काय झालं, याच्या घरचे कटाळे. कारण हे यायनं स्पर्धा परीक्षा देता हे जास्त हे करू लागले, जास्त तिकडे राहिल्यापेक्षा चुक जास्त करू लागली आणि हे करू लागले. खाणं पिणं, पार्ट्या करणं याच्यात जास्त वेळ घालू लागला. त्याचा परिणाम काय झालं, याचे घरचे यांना पैसे देण्यासाठी कतरले. म्हणून यांना घरी बोलवलं आणि शेती करण्यास लावलं. परंतु एका स्वभाव कसा होता, थोड्या कारणास्तव घरच्याशी बाहेरच्याशी वाद घालणे असा होता. म्हणून त्याला काय झालं, तो टिकला नाही समाजात, मागं राहिला. आणि दुसरा मात्र पुढे गेला. कशामुळं? त्या शांत स्वभावामुळं, त्याच्या स्वभावामुळं. कारण त्याची जागा निघाली एका ठिकाणची, त्या ती निवडणुकीत त्यांच्या समाजाची, तर तो शांत होता, तो पुढे गेला. कारण तो कोणाशी वादविवाद करत नसे, कोणाची काय नाही, प्रत्येकाशी प्रेमानं जिव्हाळ्यानं पुलकीन बोलत असे, प्रत्येकाचं मन जिंकत असे. त्याचा परिणाम तो पुढे गेला. आणि जे वादविवाद करत असे, याला त्याला, याच्याहून त्याच्याहून, या कारणास्तव त्या कारणास्तव वाद घालत असे, भांडण करत असे, तो घरी राहिला. मला सांगायचं तात्पर्य बंधू आहे एवढंच, की वाद घालून माणसे तोडण्यापेक्षा शांत राहून दुसऱ्याचं मन जिंकून पुढे जाणे केव्हाही चांगले असते. मानव नसता अशी वेळ आपल्याला सुद्धा येऊ शकते. एवढं ठिकाणचं नंदो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटतं तुमच्या कामाचं नाही, तुमच्या मित्राच्या, मैत्रीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचं सुद्धा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एक दुसरा विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आय डीला सबस्क्राईब करावं. एवढं ठिकाणी सांगा. धन्यवाद पुन्हा ऐकल्याबद्दल.